मगरीचं दर्शन झालं आपल्याला. मगरीचं आहे बघा. हा जो स्पॉट आहे ना तो मला तुम्हाला बरेच दिवस दाखवायचा होता. किती सुंदर स्पॉट आहे बघा. ह्या ठिकाणी व्हॉलीबॉल वगैरे मुलं खेळत असतात. काल इथपर्यंत पाणी होतं आणि आता मित्रांनो परिस्थिती बघा. आज जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे मित्रांनो ऊन पडलंय. काय नक्की जादू आहे की काय म्हणायला काही हरकत नाही. बट हे असं क्लायमेट मित्रांनो सध्या कोकणामध्ये आहे. कालच्या पाण्याने आहे बघा. इकडे पण बघा पूर्ण अगदी झाडं पूर्ण अगदी वाकलेली आहेत. इथपर्यंत पूर्ण अगदी पाणी होतं. एखाद्या कुठेतरी एकदम घनदाट जंगलामध्ये आल्यासारखं मित्रांनो हा सीन आहे बघा ना. खतरनाक स्पॉट आहे. असा पाऊस आहे ना मित्रांनो गणपतीमध्ये पाहिजे. गणपतीमध्ये पण तुम्ही जर बघाल तर काय काय गावांमध्ये अजून देखील आपल्याला सोर्स नाहीये. रिक्षावाला जर बघायला गेला तर 500 ते 1000 रुपये घेतो. किती खाली गेले बघा मित्रांनो पाणी. आणि काल आपण तिकडे वरती उभे होतो आणि तिकडून आपण व्हिडिओ केलेली की पूर्ण ह्या भागामध्ये पूर्ण अगदी पाणी आलेलं. पण तसं ऑफिशियल नाव जर बघायला गेला तर गुहागर विजापूर हायवे असं नाव मित्रांनो या रोडचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आज आहे तारीख 9 आणि आजच्या दिवशी मित्रांनो काय क्लायमेट आहे ना आपल्या कोकणामध्ये. म्हणजे आता मी आहे अंजनवेलमध्ये म्हणजे चिपळूणमध्ये देखील काय क्लायमेट आहे ते तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. खूप एक इंटरेस्टिंग क्लायमेट मित्रांनो आज आपल्याला बघायला मिळालं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या रोडने चाललो होतो म्हणजे अंजनवेलकडून घरी आणि बघू शकता मित्रांनो पूर्णपणे अगदी ऊन पडलेलं आहे. म्हणजे कालपर्यंत एवढा धोधो पाऊस अक्षरशः काल चिपळूणमध्ये पाणी देखील भरलेलं. बट आज जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे मित्रांनो ऊन पडलंय बघा. रेनकोट वगैरे सगळं काढलंय. सकाळी पण मी सुका चाललोय आणि जाताना पण सुकाच चाललोय. म्हणजे एवढा आपण एक म्हणू शकतो ना काय नक्की जादू आहे की काय म्हणायला काही हरकत नाही. बट हे असं क्लायमेट मित्रांनो सध्या कोकणामध्ये आहे. म्हणजे काल तर तुम्ही बघाल तर धुवाधार पाऊस पडलेला. अक्षरशः संध्याकाळी पाणी वगैरे सोडलेलं धरणाचं. त्यामुळे चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती देखील म्हणजे तयार झालेली. बट आता तुम्ही बघाल सकाळपासून तर बघा पूर्ण अगदी ऊन पडलेलं आहे पूर्ण. सो अशा काही गोष्टी आहेत. तर हे असं कुठपर्यंत आहे ते आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. म्हणेल काय पाऊस पडून गेला आहे किंवा पावसाळा आहे बघा ना तुम्ही. रस्ता एकदम असे करकरीत सुकलेत सनसनीत. कारण सकाळी आता वाजलेले आहेत बरोबर एक पकडून झाला एक 4-5 तास झालेत सकाळपासून. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर हे बघाल तर पूर्णपणे रस्ते जे आहेत ते आता असे सुकलेले आहेत. इकडचा पार्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होताच. बट आता बघा पूर्णपणे अगदी रोड सुकलेले आहेत. असं वाटतं की श्रावण महिना संपून गणपती वगैरे होऊन गेल्यावर जे क्लायमेट असतं ना मित्रांनो ते क्लायमेट आता आपल्याला आज बघायला मिळते. आज तारीख आहे 9 जुलै. बघा पूर्ण अगदी कुठे पाऊस अजिबात नाही. सगळे अगदी आनंद होऊन मित्रांनो पटापट लावण्या वगैरे करतायत. कारण काही सांगता येत नाही बाबा या क्लायमेटचं. आता ऊन आहे तर पुढच्या 1 तासाला पाऊस देखील पडेल. त्याच्यामुळे जसा वेळ मिळेल तसं मित्रांनो आपली ही जी कोकणातली माणसं आहेत ना ती आता शेतीची म्हणा किंवा सर्व जी कामं आहे ती पटापट आवरून घेतात. कारण कोकणातला पाऊस हा दिसतोच असा नाही आहे. आता नाही आहे बट 5 मिनिटांनी बघाल तर काहीतरी वेगळी स्थिती तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये पटपट मित्रांनो काम जी आपली कोकणातली मंडळी आहेत ना ती करत असतात. बघा ना पूर्ण अगदी मित्रांनो जिकडे तिकडे ऊन पडलेलं आहे. आणि जरा बरं पण वाटतंय कारण कसं आहे कंटिन्यू पाऊस आहे. कंटिन्यू पाऊस आहे. आणि त्यानंतर आज जरा थोडा आराम मिळाला आहे आम्हाला देखील. बघू शकता मी तर रेनकोट काढून ह्या पावसाळ्यात आता पहिला दिवस आहे माझा की अशी व्हिडिओ करतो. नाही आता कंटिन्युअसली तुम्ही मला बघितलं असाल की रेनकोटवरच आपण व्हिडिओ करतोय. सो मस्त अगदी क्लायमेट झालेलं आहे मित्रांनो कोकणातलं. आज तर खूप भारी वाटतंय. कसला सुंदर स्पॉट आहे बघा मित्रांनो. म्हणजे एखाद्या कुठेतरी एकदम घनदाट जंगलामध्ये आल्यासारखं मित्रांनो हा सीन आहे बघा ना. खतरनाक स्पॉट आहे. ॲक्च्युली मला हा बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवायचा होता बट काही कारणामुळे मला दाखवता नव्हता आला. बट तुम्ही आता बघू शकता तेव्हा कसा पाऊस होता आणि आता पाऊस उतरला. त्यामुळे म्हटलं तुम्हाला हा पालपेण्याचा जो स्पॉट आहे ते तुम्हाला दाखवतो. कारण पालपेणे एरिया मित्रांनो मला कधी दाखवायला मिळालाच नव्हता व्हिडिओमध्ये. सो आज तुम्ही बघू शकता हे आहे पालपेणे गाव जे की तुम्हाला अंजनवेल रोडला लागलं की बघायला मिळेल. आणि पालपेण्याचे संकासूर मित्रांनो खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप मोठे कार्यक्रम देखील त्यांचे आपल्याला बघायला मिळतात. शिमगा इकडे खूप मोठ्या पद्धतीने मित्रांनो साजरा केला जातो. कोकणातलं हे एक सुंदर असं गाव आहे पालपेणे. तर आता आपण चाललेलो आहोत. मस्त वाटतं म्हणजे आज एवढं निवांत वाटतं ना. बऱ्याच दिवसांनी व्यवस्थित असे व्हिडिओ करायला मिळत आहेत. असा पाऊस आहे ना मित्रांनो गणपतीमध्ये पाहिजे. गणपतीमध्ये खूप भारी वाटेल. कारण गणपतीमध्ये कसं आहे जर धुवाधार पाऊस असेल ना तर मग काय मजा नाही. थोडा असा निवांत पाहिजे. कारण कसं आहे सगळीकडे फिरावं लागतं. आणि गणपतीमध्ये तर आपले तुम्हाला माहिती आहेत बरेचसे व्हिडिओ येणार आहेत त्याबद्दल काही शंकाच नाही. वा लाल परीचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. गुहागर पवार साखळी ही आहे आपली लाल परी जी की गावागावातून मित्रांनो जात असते. त्याच्यामुळे आपले सर्व जे कोकणातले बांधव आहेत ते मित्रांनो या लाल परीचा सहारा घेऊन आज देखील आपल्याला फिरताना पाहायला मिळतात. आणि मित्रांनो ही जी लाल परी आहे ना तिचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. कोकणात राहणाऱ्यांनी तर घेतलेला आहे त्याचबरोबर बाहेर देखील जे राहतात त्यांनी देखील अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की शेवटी किती काय झालं तरी मित्रांनो ही जी लाल परी आहे ती आपल्या प्रत्येकाचा एक सहारा होती. ह्याच्या आधी देखील आणि आता देखील आहे. कारण तुम्ही जर बघाल तर काय काय गावांमध्ये अजून देखील आपल्याला सोर्स नाही आहेत. म्हणजे जर तुम्ही ट्रेनने वगैरे उतरताय तर त्याच्यानंतर तुम्हाला रिक्षावाला जर बघायला गेलात तर 500 ते 1000 रुपये घेतो एक मोठा बघायला गेलात तर. परंतु आपली ही जी लाल परी आहे तिचा रेट आजही आपल्याला परवडतो. त्यामुळे किती जरी आपण मोठं झालो ना मित्रांनो तरी कोकणातल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अनुभवायच्या यार. मी तर म्हणतो मुद्दाम तुम्ही ह्या गोष्टी अनुभवा. जरी तुमच्याकडे मोठी गाडी असेल 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल
तरी आहे ना तुम्ही आवर्जून मित्रांनो ही जी लालपरी म्हणा किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यातनं फिरा, जेणेकरून तुम्हाला जे अनुभव आहेत ना ते येत राहतील. बघा किती सुंदर माहोल आपल्याला बघायला मिळतोय. आता थोड्याच वेळामध्ये आपण तळीमध्ये पोहोचू. हा जो पार्ट आहे तुम्ही दाखवलाच नव्हता कारण पाऊस असायचा, त्यामुळे हा पार्ट दाखवायला नव्हता मिळाला. बट बघा किती सुंदर पार्ट आहे, फक्त रात्री जरा थोडा रिस्की आहे. हायवेवर आलो आता आपण, चिपळूण गुहागर हायवे आहे. पूर्ण अगदी बघा रस्ता कसा सनसनीत सुकला आहे. आज भारी वाटते, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी आहे. आता तळीच्या मार्केटमध्ये पण मी बघितलं ना बरीच लोक आलेली आहेत, गर्दी केलेली आहे, त्यामुळे आज लोक देखील बाहेर पडले आहेत. कसं आहे पाऊस पडला पाहिजे ना, असं नाही पाऊस पडला पाहिजे, बट कसं आहे मध्ये मध्ये जरा थोडा विश्रांती पण घेतली पाहिजे, तर जरा थोडं बरं वाटेल. बाबा 4 दिवस कंटिन्यू पडतोय तर मग एका दिवशी विश्रांती घेतली ना काय वाटणार नाही, पण कंटिन्यू ज्या वेळेला पडतो ना मित्रांनो त्यावेळेला मग पूर्ण आपण एक म्हणतो की हैराण करून टाकतो. मग ना कुठे बाहेर पडायला मिळत ना कोणती कामं होत. त्यामुळे कसं आहे पाऊस जरा थोडा टप्प्याटप्प्याने पडला ना सगळीच कामं होतात. मेन म्हणजे कसं आहे पावसामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचे खूप हाल होतात, त्यांचे हाल होता कामा नये, कारण आज ते आहेत म्हणून आज आपण आहोत. कारण तुम्ही जर बघाल तर शेतीची मित्रांनो पूर्णपणे अगदी नुकसान होतं. जास्त पाऊस पडला तरी देखील ते शेतीला हानिकारक आहे, कमी पडला तरी देखील हानिकारक आहे. मध्यम पाऊस हा मित्रांनो नेहमी हवा असतो शेतीसाठी. कारण तुम्ही जर बघाल तर आता कुठेतरी लावणी लावण्याचं काम चालू आहे, आणि काल परवाच बघितलं मी लावणी वगैरे लोकांच्या लावून झालेल्या होत्या, आणि कालच चिपळूणमध्ये पाणी सोडल्यामुळे पूर्ण जे पाणी आहे ते मित्रांनो अगदी शेतामध्ये शिरलं. शेतामध्ये गेल्यामुळे काय झालं, पूर्ण अगदी मित्रांनो जेवढी लावणीची लावली होती पूर्ण अगदी नुकसान झालेलं आहे. म्हणजे किती वाईट आहे मला सांगा. सो असं नको व्हायला, जे काय आहे ते चांगलं झालं पाहिजे हीच आपली एक इच्छा आहे. आणि आपले शेतकरी बांधव हे कायम मित्रांनो हसत राहिले पाहिजे, कारण ते ज्या दिवशी हसत राहतील त्या दिवशी आपण सगळेजण हसत राहणार आहोत, हे मात्र 100%. यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून मित्रांनो नक्की कळवा. आता आपण येऊन पोहोचलो आहोत जवळजवळ माझ्यामध्ये गिमवी या गावाच्या जरा आपण मागे आहोत. आता जरा थोडं गाडीमध्ये पेट्रोल करूया, कारण पेट्रोल पण कमी झालेलं आहे. जरा पेट्रोलची टाकी फुल करून घेऊया. पाऊस पण नाही, आज मस्त वाटलं, गाडी चालवायला पण भारी वाटलं. आणि तुमच्याशी म्हटलं आज ॲक्च्युली व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण म्हटलं ना ही देखील एक अपडेट आहे की कोकणामध्ये सध्या काय चाललं आहे ते तुम्हाला जरा इथे दाखवूया. सो असा ऊन आणि पावसाचा खेळ मित्रांनो कोकणात सध्या चालू आहे. सो तुम्ही जर येत आहे गावी तर तुम्हाला देखील ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. आणि आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ना मित्रांनो त्यांना बारीक बारीक गोष्टींची अपडेट देण्याचं माझं काम आहे. त्यामुळे भले वारा सुटू दे, पाऊस पडू दे, ऊन पडू दे, सगळं अगदी तुमच्यापर्यंत मित्रांनो मी पोहोचवत राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आहे ना अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही जर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहातच त्याबद्दल मी तुमचं आपण एक म्हणतो ना आभार तर कसे मानू हेच कळत नाही. कारण बघा भले व्हिडिओ ना 500 व्ह्यूज होऊ दे, 1000 व्ह्यूज होऊ दे, डझंट मॅटर, बट तुम्ही व्हिडिओ बघताय हे मित्रांनो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच मी तुमच्यासाठी देखील खूप चांगल्या लेवलचं काम इथून पुढे देखील करत राहणार आहे. सण उत्सव असू दे किंवा मग आणखीन काही गोष्टी कोकणातल्या त्याच्यापुढे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. ॲक्च्युली हा जो रोड आहे ना मित्रांनो तो रोड आहे गुहागर विजापूर अशा नावाने मित्रांनो हा जो रोड आहे तो ओळखला जातो. पण आता आपण कसं आहे गुहागर टू चिपळूण एक नॉर्मली असं म्हणायला झालं म्हणून आपण म्हणतो, बट तसं ऑफिशियल नाव जर बघायला गेलं तर गुहागर विजापूर हायवे असं नाव मित्रांनो या रोडचं आहे. बघा आता आपण मार्गतामानामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत लगभग, आणि मार्गतामानामध्ये ना एक भन्नाट स्पॉट आहे मित्रांनो, तो देखील स्पॉट आपण लवकरच कव्हर करणार आहे. एक हिडन स्पॉट आहे आणि मला वाटतं अशी जागा तुम्हाला अख्ख्या कोकणात कुठंच बघायला मिळणार नाही. एक अंडरग्राऊंड वॉटरफॉल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, आणि ती जागा खूप पुरातन आहे. या गावातले आपले काही ओळखीचे मेंबर्स आहेत ते आपल्याला म्हटले की लवकरच आपण त्याच्यावर एक सविस्तर अशी व्हिडिओ बनवू डिटेलमध्ये. नुसतं मित्रांनो असे वरच्यावर नाही तर त्या भागाची माहिती वगैरे सगळे घेऊन आपण एक व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणणार आहे. बट इकडे पण बघा, इकडे देखील पूर्ण अगदी कडक असं आपल्याला ऊन बघायला मिळते. काहीच पाऊस नाही आतापर्यंत ना, पावसाचा थेंब आपल्याला मित्रांनो बघायला मिळाला आहे. अगदी अंजनपासून आपण निघालोय, काहीच पाऊस नाही. म्हणजे आज एकदम भारी वाटतंय, मस्त. असं अजून जरा 1-2 तास राहिला ना बस झालं. मग संध्याकाळी थोडा पडला ना काय वाटणार नाही, कारण पाऊस पडला पण पाहिजे. असं नाही की पडला नाही पाहिजे, पडला पण पाहिजे. सो चला बघूया थोडं आपण जरा आता डायरेक्ट चिपळूणला जाऊया आणि चिपळूणला बघूया काय परिस्थिती आहे. कारण बाबा आज हल्ली काय सांगू शकत नाही, इकडे पाऊस आहे तर तिकडे नसावा, तिकडे आहे तर इकडे नाही, अशी कंडिशन आहे. सो चिपळूणला बघूया काय परिस्थिती आहे. चिपळूणमध्ये तर आलो आहे आणि इकडे पण एकदम भन्नाट असं ऊन पडलेलं आहे. आणि हा समोरचा नजारा तर बघा मित्रांनो कसा आहे ना, हा जो स्पॉट आहे ना तो मला तुम्हाला बरेच दिवस दाखवायचा होता. किती सुंदर स्पॉट आहे बघा. ह्या ठिकाणी व्हॉलीबॉल वगैरे मुलं खेळत असतात संध्याकाळची, आणि इथून हा नजारा तर बघा कसला सुंदर दिसतोय. म्हणजे उन्हाळ्यात देखील इथून सनसेट वगैरे भारी दिसायचा, पण कधी दाखवलं नाही. बट आता योग आला आहे. सो बघू शकता एवढा जबरदस्त नजारा मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय, एकदम मस्त. आणि हा आहे आपला गुहागर चिपळूण रोड. आता आपण पुन्हा एकदा कालच्या ठिकाणी आलेलो आहोत, म्हणजे इंद्रायणी नदीची इथे आत्ता आपण आहोत. बघू शकता काल इथपर्यंत पाणी होतं आणि आता मित्रांनो परिस्थिती बघा. हे बघा पूर्ण अगदी झाडं बिडं वाकून टाकलेली आहेत कालच्या या पाण्याने. हे बघा इकडे पण बघा पूर्ण अगदी झाडं पूर्ण अगदी वाकलेली आहेत. इथपर्यंत पूर्ण अगदी पाणी होतं. इकडे जरा थोडंसं पाणी साठलेलं आहे.
पात्र जे आहे ते बघा किती आतमध्ये आहे बघा, आणि ते काल पूर्णपणे असं बाहेर आलेलं. सो पूर्ण अगदी मित्रांनो ही झाडं आहेत नाही बघा, तुम्हाला समजत असेलच, पूर्ण अगदी झोपलेली आहेत बघा. आणि आज बघा पूर्ण अगदी ऊन पडलेलं आहे. सो असा काहीसा खेळ मित्रांनो हल्ली चालू आहे, काय समजत नाही. काल पण पाऊस चिपळूणमध्ये नव्हताच, पण तरी देखील वरती पाऊस झाला, त्याच्यामुळे मित्रांनो हे खाली सगळं आपल्याला असं बघायला मिळालं. बघा पूर्ण अगदी बघा मित्रांनो काहीच नाही आता, पूर्ण फक्त आता अशी माती आलेली आहे पाण्यामुळे. बघा पात्र किती आतमध्ये आहे बघा नदीचे, तुम्हाला आता पुन्हा एकदा दाखवून ठेवतो व्हिडिओच्या माध्यमातून किती खाली गेले बघा मित्रांनो पाणी. आणि काल आपण तिकडे वरती उभे होतो आणि तिकडून आपण व्हिडिओ केलेली की पूर्ण ह्या भागामध्ये पूर्ण अगदी पाणी आलेलं, आणि आता बघा पाणी. दिसली काय मगर बघा, मगर ती बघा, मगरीचं दर्शन झालं आपल्याला. मगरीचं आहे बघा, तुम्हाला आता किती दिसते कळत नाही. बघा ही मगर आहे मित्रांनो, वाशिष्ठ नदी खास मगरींसाठी ओळखली जाते, आणि आज आपल्याला मगरीचं दर्शन झालेलं आहे बघा. मगरांचा ब्रिज आपला जरा थोडं इथं थोडा थांबतो आणि तुम्हाला एक दाखवतो अंदाजा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पाणी कशा प्रकारे काल आतमध्ये गेलं होतं. तर हे आहे मित्रांनो वाशिष्ठ नदीचं पाणी, आणि इकडे बघू शकतो पूर्णपणे अक्षरशः ही झाडं आहेत ना ती कशा प्रकारे म्हणजे अशी वाकलेली आहेत बघा. पूर्ण अगदी म्हणजे झोडपत नेलेलं मित्रांनो अक्षरशः पाण्याने. आणि हे जे पाणी आहे ते असं आतमध्ये देखील तिकडे पूर्णपणे शिरलेलं आहे. हे बघा पूर्ण अगदी झाडं आहेत ते अशी झोपलेली आहेत. म्हणजे अशी परिस्थिती आहे मित्रांनो, कधीही काही होऊ शकतं. सध्या अशी कंडिशन कोकणामध्ये चालू आहे ना की आता बघा वारा पण सुटला हळूहळू. सो सांगता येत नाही, परत थोड्या वेळाने पाऊस देखील चालू होईल. आता आपण काय इथूनच थोड्या वेळ आपलं घर आहे बघा, इकडे जरा थोडे ढग काळे काळे वाटतात ना. अजूनपर्यंत कडाक्याचं ऊन आहे, आत्ता पण मित्रांनो ऊन एवढं कडक आहे ना, म्हणजे असं वाटतं की आपण एक म्हणतो ना मे महिन्याच्या एंडिंगला कसं ऊन असतं, पाऊस येणार आहे आणि त्यावेळेला ऊन पडत असतं, तशा प्रकारचं ऊन मित्रांनो आता आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि इकडे थोडेफार ढग काळे आहेत आणि इकडे तर पूर्ण अगदी पांढरंच दिसते थोडंफार. सो अशी काही कंडिशन सध्या आज तारीख आहे 9 जुलै, जी तुम्हाला मित्रांनो मी सांगतोय. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा. आणि कोकणातल्या तर मित्रांनो अशाच भन्नाट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो चॅनलला ना आता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया कोकणातला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.